महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला आपण बातमी पाहणार आहोत लोकशाही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची। लोकशाही मराठीनं मुंबई पालिकेच्या कचरा गाड्यांची दुरावस्था ही दाखवलेली होती, त्या संदर्भातली एक मोहीम केलेली होती। या मोहिमेची अखेर दखल घेतली गेलेली आहे, कारण मुंबई पालिकेनं आता 30 नवीन कचरा वाहतूक गाड्या आणल्याचं समजतंय। या मिनी कॉम्पॅक्टर गाड्यांमुळे कचरा व्यवस्थापन आता आणखी सुलभ होणार आहे। लोकशाही मराठीनं गेले काही आठवडे सातत्यानं मुंबई पालिकेच्या ज्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्या दुरावस्थेबाबतची मोहीम चालवलेली होती। ही गाड्यांची दुरावस्था कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू शकते, या अनुषंगानं ही मोहीम होती। मात्र याच मोहिमेची आता दखल घेतली गेलेली असून मुंबई पालिकेनं आता मिनी कॉम्पॅक्टर गाड्या आणलेल्या आहेत, ज्या मिनी कॉम्पॅक्टर गाड्यांच्या माध्यमातून आता कचरा वाहतूक येत्या काळात केली जाणार आहे। मुंबई पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची खराब अवस्था लोकशाही मराठीनं दाखवलेली होती आणि त्याची दखल आता मुंबई पालिकेनं घेतलेली असून नवीन 30 कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या मिनी कॉम्पॅक्टर या आणल्या गेलेल्या आहेत। मिनी कॉम्पॅक्टर आता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत। वाहनांचं आयुष्यमान यामुळे वाढणार आहे। या मिनी कॉम्पॅक्टर गाड्यांमध्ये हायड्रॉलिक क्लोजिंग प्लेट कव्हर देखील बसवलं गेलेलं आहे। या वाहनाची मागील बाजू त्यामुळे आता पूर्णपणे बंदिस्त असेल, त्यामुळे कचरा हा वाहतुकी दरम्यान रस्त्यावर सांडणार नाही। कचरा वाहतुकीचं स्वरूप यामुळे सुधारणार आहे। कचरा वाहनांचे रंग आता पांढरा निळा अशा रंगसंगतीत देखील येत्या काळात केला जाणार आहे। मात्र ही प्रक्रिया टप्पेनिहाय पद्धतीनं पार पाडली जाईल। या नव्या वाहनांमध्ये हार्डरॉक स्टील मटेरियलचं फ्लोरिंग देखील असणार आहे। कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये खरं तर कचऱ्यातून निघणाऱ्या द्रवामुळे धातुपत्रा हा सतत खराब होत असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं आता या नव्या वाहनांमध्ये 5 मिलीमीटर जाडीच्या हार्डरॉक स्टील मटेरियलचं फ्लोरिंग वापरलं गेलेलं आहे, त्यामुळे वाहनांचं आयुष्यमान वाढण्यास मदतच होणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, लोकशाही मराठीनं या मुंबई पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची दुरावस्था समोर आणलेली होती, त्याची मोहीम आपण गेले कित्येक आठवडे राबवलेली होती, त्याचाच कुठेतरी हा इम्पॅक्ट झाल्याचं दिसतंय। मिनी कॉम्पॅक्टर्स आता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं समजतंय। चेतन, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? निश्चितच अजिंक्य, कारण एकंदरीतच या संपूर्ण कचरा वाहतुकीतील ढिसाळपणा आणि नियोजन हा लोकशाहीने चव्हाट्यावर आणलेलं होतं आणि या कचरा वाहतुकीमधील जे कामगार आहेत, जे वाहनांवरती काम करतात, त्यांची दुर्दशा आपण मांडलेली होती, त्यांची व्यथा मांडण्याचं काम लोकशाहीने केलेलं होतं आणि त्याचीच दखल घेत आता एकंदरीत महापालिका ही नवीन कॉम्पॅक्टेड वाहनं आहेत ती दाखल करण्याची ताफ्यात तरतूद केलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर जे मुद्दे लोकशाहीच्या माध्यमातून एकंदरीत समोर आलेले होते, त्या सर्व मुद्द्यांचा विचार आहे तो या वाहनांमध्ये केलेला आहे। मग त्यामध्ये कचरा वाहून देण्याची क्षमता असेल, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, त्यांच्या आसन व्यवस्थेचा प्रश्न असेल, इतकंच नाही तर ओला व सुका कचरा यांच्या संकलनाची स्वतंत्र कप्पे असतील आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या साधन सामुग्रीचा वापर असेल, या सर्वच व्यवस्थेचा वापर आहे तो याच्यामध्ये केलेला आहे। आणि त्यामुळे आता 5 टन आणि त्यापेक्षा अधिक कचरा एका फेरीमध्ये वाहून नेण्याची क्षमता असलेली ही वाहनं आहेत, ती आता या ठिकाणी आलेली आहेत। कामगारांचं रिसर्च करून आपण त्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम सुद्धा मांडलेले होते, त्यामुळे आता 4 चाचणी व्यवस्था या वाहनांमध्ये केल्याचंही आपल्याला समोर येत आहे। चेतन, आणि कचरा वाहतूक करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा रंग आधी केशरी आणि हिरवा होता, तो रंग देखील आता बदलला जाणार आहे, रंगसंगती बदलली जाणार आहे असं समजतंय। या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा रंग आता यापुढे निळा पांढरा अशा रंगसंगतीत असणार असल्याचं देखील समजतंय। चेतन, त्यामुळे सगळा चेहरा मोहराच बदलणार आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा? कारण याआधी आपण पाहिलं असेल की हिरव्या रंगाच्या या गाड्यांमध्ये एकंदरीत पत्रा चढल्यामुळे त्या काळपट पडलेल्या होत्या, मात्र आता कचऱ्यातून निघणाऱ्या या द्रव्यामुळे जो सातत्याने जो पत्रा होता तो खराब होत होता, तो आता बदलला। हार्डरॉक स्टील मटेरियलचं फ्लोरिंग आहे, 5 मिमी जाडीचं हे फ्लोरिंग असेल, हे नव्या वाहनांमध्ये दिसून येईल आणि पूर्णपणे बंदिस्त असा कचरा असणार आहे। कारण आपण वेगवेगळे मुद्दे ज्यावेळी लोकशाही या मोहिमेमध्ये दाखवत होते की
कचरा अनेक वेळा रस्त्यावर पडायचा, त्यामुळे मागील येणाऱ्या दुचाकी वाहनांचेही अपघात व्हायचे आणि पुन्हा कचरामुळे रस्त्यांची दुर्गंधी पसरायची. तर त्यासाठी सुद्धा आता आपण बघत आहोत की क्लोजिंग प्लेट कव्हर या वाहनांना बसवण्यात येणार आहेत आणि ते संपूर्णपणे बंदिस्त असतील. त्यामुळे कचरा पुन्हा रस्त्यावर चालणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल आणि सर्व वाहनांचे जे रंग आहेत ते पांढऱ्या आणि निळ्या रंग संगतीमध्ये बदलण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. टप्प्याटप्प्याने आता ही वाहनं आहेत ती आपल्याला ताफ्यामध्ये येताना पाहायला मिळतील. मात्र तुर्तास तरी लोकशाहीने हाती घेतलेल्या मोहिमेचे यश आहे. संपूर्ण मुद्द्यांचं आकलन करून महापालिकेने ही नवीन वाहनं आता ताफ्यात आणल्याचं पाहायला मिळतंय. अजिंक्य. ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.